जिल्ह्यातील नगरपालिकावर 4 वर्षापासून प्रशासक असून सोलापूर महापालिकेवर 3.5 वर्षापासून प्रशासक आहेत। जानेवारी 2025 मध्ये या संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित असून डिसेंबर अखेर वॉर्ड रचनेचा आराखडा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील अधिकारी देत आहेत। यासोबत जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल। बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, कुर्डवाडी, मोहोळ, अकलूज या नगरपालिकावर डिसेंबर 2021 पासून प्रशासक आहे, तर सोलापूर महापालिकेवर 7 मार्च 2022 पासून प्रशासक आहे। म्हणजे 3.5 वर्षापासून महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे। वॉर्ड रचनेनंतर आरक्षण कार्यक्रम ही जाहीर होईल। नगरपालिका आणि महापालिकेतील काही सदस्य जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून जातात। या संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महापालिकेच्या 30 जागा रिक्त आहेत। या निवडणुका झाल्यानंतर डीपीसी वर नवीन 30 सदस्यांची नियुक्ती होईल। तसेच जिल्ह्यातील 50हून अधिक ग्रामपंचायतीची सार्वजनिक तर काही ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका प्रस्तावित आहेत। डिसेंबर अखेर या ग्रामपंचायतीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। वॉर्ड रचनेसंदर्भात यापूर्वी 2 आदेश निघाले आहेत। सुरुवातीला 3 सदस्यांचा वॉर्ड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। यात बदल करत 4 सदस्यांचा वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात आदेशही निघाला। आता यात बदल होण्याची चर्चा आहे, त्यामुळे किती सदस्यांचा वॉर्ड होईल या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता आहे।